ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाच्या काळात पुण्यातील बाजारपेठेंमध्ये शुकशुकाट होता, मात्र आता पुन्हा एकदा बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत। लोक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर देखील पडलेले आहेत। पण त्या आकाशकंदील, लाइटिंग, कपड्यांच्या दुकानांमध्ये विविध ऑफर पाहायला मिळत आहेत। पुण्यातील मंडई परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांनी। दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेली आहे आणि त्यासाठी पुण्यातील बाजारपेठा सध्या सजलेल्या आहेत। आता मी पुण्यातील मंडई परिसरामध्ये आहे। दिवाळी या सणासाठी जे काही वेगवेगळं साहित्य लागतं त्यामध्ये पणत्या असतील, दिवे असतील, आकाशकंदी असतील, या सगळ्या गोष्टींनी सध्या बाजारं सजलेली आहेत आणि हे सगळं खरेदी करण्यासाठी सध्या लोक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। गेले काही दिवस आपण पाहिलं असेल तर जे बाजार आहेत ते खूप शुकशुकाट होतं, तिथं मोठ्या प्रमाणात कस्टमर्स नव्हते, ग्राहक नव्हते। परंतु आज जर आपण पाहिलं, आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्यामुळं पुण्यातील बाजारपेठा सध्या सजलेली आहेत। त्याचबरोबर गर्दी देखील ग्राहकांची तशीच सध्या पाहायला मिळते। अनेक असे स्टॉल्स आहेत, वेगवेगळ्या पणत्या असतील या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि हे सगळं खरेदी करताना महिला देखील आज मोठ्या संख्येने बाहेर पडलेले आहेत। मॅडम, या ठिकाणी दिवाळीची खरेदी सुरू झाली आहे, म्हणजे एवढे दिवस मार्केटमध्ये गर्दी नव्हती। हो बरं वाटतंय, थोडं छान वाटतंय, चेंज वाटतंय, जरा काहीतरी घरातनं बाहेर निघालो दिवाळी निमित्ताने का होईना। संपूर्ण मार्केट पुन्हा एकदा सजलेले पाहायला मिळत आहेत आणि लोकांची देखील काही प्रमाणात गर्दी या मार्केटमध्ये सध्या पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गावाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।